जय महाराष्ट्र मित्रांनो, भाजपाला उद्धव ठाकरे यांनी दिलाय मुंबईत मोठा दणका। भाजपाचा राज्यस्तरीय बडा नेता मातोश्रीवर केलाय जाहीर प्रवेश। 6000 गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्ते शिवबंधनात। उद्धव ठाकरे यांनी सत्ता नसतानाही मुंबईत भाजपची सत्ता असताना सुद्धा त्या नेत्याने जे काही उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अजून उजळली। प्रामाणिकपणा काय असतो ते उद्धव ठाकरे यांच्याकडून कळाले। नेमकं काय झाले आणि तो कोणता नेता आहे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर बघणार आहोत। मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तब्बल 6000 गाड्यांचा ताफा, हजारो कार्यकर्ते आणि जोरदार घोषणाबाजीच्या वातावरणात मुंबई भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच अनेक त्यांचे भाजपा युवा मोर्चाचे बडे हे नेते यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे। मुंबईतील राजकारणाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या मातोश्री येथील हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून तिन्ही नेत्यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नवी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला। या प्रवेशामुळे भाजपला मुंबईत मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे सत्ता हातात असूनही हे नेते मातोश्रीवर येऊन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार झाल्याने राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। 6000 गाड्यांचा ताफा, मातोश्री परिसरात जल्लोष शिवसैनिकांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। या प्रवेशासाठी मुंबईतील विविध भागातून कार्यकर्त्यांचे मोठे लोंढे निघाले होते। सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीकडे रवाना झाले। या ताफ्यात जवळपास 6000 गाड्यांची माहिती असल्याची समोर आलेली आहे। ढोल ताशा, घोषणाबाजी, भगवे झेंडे यामुळे मातोश्रीचं वातावरण उत्साही वातावरण निर्माण झालं होतं। जय शिवसेना, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मुंबईतील अनेक विभागातील भाजपा कार्यकर्ते या नेत्यांसोबत शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याने हा प्रवेश सोहळा मोठ्या राजकीय शक्ती प्रदर्शनात बदलला। फडणवीस आणि अमित साटम यांच्यावर नाराज असलेल्या या तिन्ही नेत्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यामध्ये राज्याचे कार्यकारी सदस्य असलेले रवींद्र परब, संदेश राणे आणि विलास चाळके यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर पक्षप्रवेश केला। परब, राणे आणि चाळके यासारख्या नेत्यांना पक्षात योग्य स्थान आणि निर्णय प्रक्रियेत महत्त्व दिलं जात नसल्याची भावना त्यांच्यामध्ये भाजपामध्ये असताना त्यांच्या समर्थकांमध्ये होती। अखेर याच नाराजीचा स्फोट झाला आणि त्यांनी भाजपला रामराम करत ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले। सत्ता असूनही मातोश्रीवर प्रवेश ही काही छोटी घटना नाही, कारण सध्या राज्यात सत्ताधारी आघाडीत भाजपचा महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांची जे एखादी सत्ता सगळीकडेच आहे। तरी विरोधी पक्षात येऊन प्रवेश करत असल्याने या तिन्ही नेत्यांचं कौतुक उद्धव ठाकरे यांनी केलं। आम्हाला पद किंवा सत्ता नको, आम्हाला विचार आणि नेतृत्व महत्त्वाचे आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही इथे आलो। उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया त्यानंतर सुद्धा अतिशय बोलकी होती। उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्हाला जिकडे तिकडे मान सन्मान मिळत नव्हता, तो त्यापेक्षा जास्त मान सन्मान आम्ही आमच्या पक्षात देऊ आणि अनेक महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तुमचे विचार घेऊ। या कार्यक्रमात फक्त 3 नेतेच नव्हे तर त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत पक्षप्रवेश केला। मुंबईतील विविध प्रभाग, विभाग आणि स्थानिक संघटनांमधील भाजपा युवा मंडळ तसेच भाजपा युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते। वर्षानुवर्ष भाजपमध्ये काम करत होते, पण त्यांना आता शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे। परब यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केलं, परंतु भाजपमध्ये बाहेरच्या आलेल्यांना जास्त महत्त्व दिलं जात होतं, जुन्या निष्ठावंतांना बघितलं सुद्धा जात नाही। त्यामुळेच आता आम्ही निर्णय घेऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि ज्यांनी कोरोनामध्ये अतिशय चांगलं काम केलं त्या ठाकरेंवरती आमचा अगोदरच विश्वास होता, अजूनही आहे आणि त्यामुळेच आम्ही शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्हाला मान सन्मान मिळेल म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे। कारण शिवसेना ही मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाची आहे। तो राजकीय पक्ष नाही तर एक चळवळ आहे। त्यामुळेच आम्ही सर्वांनी आमच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे शांत पण ठाम नेतृत्व आहे, म्हणूनच त्यांच्यासोबत पुढील अनेक वर्ष काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विरोधी पक्षात असूनही उद्धव ठाकरे यांच्याकडे ओढा का लागलेला आहे? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.